हरि ओम. योगदास जयगणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 79, सत्य इतिहास लिहिणं अशक्य आहे. एडमंड बर्क नावाचा एक मोठा इतिहास संशोधक होऊन गेला. तो जगाचा इतिहास लिहित होता. जवळजवळ 15 वर्ष त्याने संशोधन केले होते आणि इतिहास लिहायला सुरुवात केली होती. एका बाजूला संशोधन चालूच होते. एकदा दुपारच्या वेळी तो लिहित बसला असता रस्त्यावर फार मोठा गोंगाट झाला. आरडाओरडण्याचा आवाज येऊ लागला. सुरुवातीला त्याने तिकडे दुर्लक्ष केले, परंतु आवाज काही थांबायची लक्षणं दिसेनात. उलट तो आवाज वाढतच गेला. स्वाभाविकच कुतूहलाने तो आपल्या घराच्या बाहेर आला आणि त्याने रस्त्यावरून पळापळ करणाऱ्या एकाला विचारले, काय झालं आहे? लोक का पळत आहेत? इतका आवाज का करत आहेत? तेव्हा एक जण म्हणाला, काय जाणे, सगळे पळत आहेत, मी पण तिकडेच जात आहे. त्यावर लगेच दुसऱ्याने त्याला सांगितले की येथे मागच्याच गल्लीत कोणाचा तरी खून झाला आहे. सगळे खून झालेल्या जागेकडे जात होते. आपल्याच भागात खून झाला आहे, तेव्हा पाहावे तिकडे जाऊन, असा विचार करून एडमंड बर्कही खून झालेल्या गल्लीत धावला. तेथे त्याने तो खून झाल्याची वेळ, ज्याचा खून झाला ती व्यक्ती, तो खून करणारी व्यक्ती इत्यादींसंबंधी लोक बोलत असलेली माहिती जी काही ऐकली ती पाहण्यासारखी आहे. लोक आपापसात चर्चा करत होते. एकमेकांना स्वतःला असलेली माहिती ऐकवत होते. खून काल रात्रीच झाला असं म्हणतात. छे हो, खून आत्ता सकाळी झाला. मी प्रत्यक्ष हजर होतो येथे. ह्याचा खून झाला ते फार वाईट झाले. हो, म्हणजे तसा बरा होता, कोणाच्या आधेमध्ये करत नव्हता. काही नाही, झाले ते फार छान झाले. महा बदफैली होता. अशा लोकांना असेच झाले पाहिजे. त्याच्या प्रतिस्पर्ध्याने काटा काढला असे म्हणतात. छे, काहीतरीच काय, त्याने विष खाऊन आत्महत्या केली. नाही, ते विष त्याला कोणीतरी दारूतून पाजले. हे सर्व ऐकून इतिहास संशोधक एडमंड बर्क आपल्या घरी आला आणि डोक्याला हात लावून स्वतःशीच विचार करू लागला. आत्ता काही तासांपूर्वी झालेल्या खुनाबद्दल जर तेथे हजर असलेल्या लोकात त्या एकाच घटनेबद्दल जर इतके आत्यंतिक टोकाचे भिन्न मतप्रवाह असतील, तर आपण हजारो वर्षापूर्वींचा इतिहास कितपत सत्य लिहू शकणार आहोत? हरि ओम.